नमस्कार, आपण पाहत आहात युवा राज्य न्यूज चॅनल. मागील बरेच दिवसापासून एका शेतकऱ्याची अडचण होती आणि तो शेतकरी आज अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. सरकारने जी चालू केलेली मागील त्याला सोलार जी योजना आहे, या योजनाच्या नंतर मेंटेनन्ससाठी शेतकरी किती परेशान आहेत. आज आपल्यासोबत एक शेतकरी आहेत नामदेव नावाचे. तर त्या शेतकऱ्याची आपण खरंच व्यथा जाणून घेऊ की तो शेतकरी आज 3 महिन्यापासून बेजार आहे. अक्षरशः त्यांना कुठल्याही कस्टमर केअरचा रिस्पॉन्स नाही. तर 3-3 महिन्यापासून जर हे पंप जर बंद असतील तर त्या शेतकऱ्याने शेती कशी करायची, शेतीला पाणी कसं द्यायचं, ही फार मोठी समस्या आहे. जरी शासनानं मागील त्याला सोलारच्या योजनेअंतर्गत काही अंतरी भाग शासनावरला किंवा मग शेतकऱ्यावर ताण जरी कमी करण्यासाठी ही योजना जर राबवली असेल आणि ही योजना जर चालू केली असेल, पण त्यानंतर मेंटेनन्ससाठी जिम्मेदार कोण आहे, मेंटेनन्ससाठी त्या कंपन्या त्यांना रिस्पॉन्स देतात का, ह्या सुद्धा या सरकारने आपल्याला पडताळून पाहण्याची गरज आहे. आणि आज आपल्यासोबत जे शेतकरी आहेत नामदेव कामाजी इंगोले, आज आपण त्यांच्याकडून थोडी जाणीव त्यांच्या प्रत्यक्षात आपण कहाणी जाणून घेऊ होता की ह्या शेतकरी 3 महिन्यापासून कसा बेजार होतोय आणि त्याची काय प्रतिक्रिया आहे. मी नामदेव कामाजी इंगोले, राहणार मालेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. इथला एक शेतकरी मालेगावचा. काय प्रॉब्लेम झाला? KSB पंप घेतलेला आहे आपण सोलारचा. त्याच्यामुळं कमी भरती 3 महिने झाले आज बंद पडून. 2 वर्ष खाली अदुगर घेतलेला आहे. 2 वर्षाखाली हा, तर 3 महिने बंद झालं पडलंय. तर अजून कोणता कंपनीचा माणूस येईन झालाय, काही नाही नीट करायला, काही नाही. हो यायलो म्हणायलेत म्हणलं, अजून काही कोणीच येईना. तर त्याच्यामध्ये आता बघा की माझा 3 महिन्यामध्ये केळी येतात, ऊस आहे. तर आता 2000 केळी येतात. बरं झालं शेजाऱ्याच्या तिथं लाईन आहे म्हणून त्याच्या एरीमध्ये मोटर टाकून मी भिजवायलो. आता सध्या माझा 3 महिने झालं पंप बंद आहे. तर मी काय करावं आता? कस्टमर केअरला फोन लावला होता. कंपनीवाल्याला बोललो, त्या कंपनीवाल्यानं मधामध्ये नेऊन दुकानला आणून द्या म्हणले. दुकानला आणून दिलं ते स्टार्टर. ते नीट नंतर अजून काही करणं झाली तर बसने देईन झाले, तर ते सेटिंग करून देईन. काही नाही. KSB पंप घेण्यात काय अर्थ नाही. मी घेतला मात्र बाकी शेतकऱ्यांना तरी घेऊ नये. हे निव्वळ बनविण्याचे कार्यक्रम आहेत म्हणले या कंपनीचे. काही प्रॉब्लेम नाही या कंपनीचा, काही खरं नाही. कोणी नीट करायला येईना, काही नाही. आज केळी 2000 केळी माझ्या वाळून घ्यायच्या मागे लागल्या. बरं झालं त्या शेजाऱ्यानं पाणी दिलं. कस्टमर केअरला जरी फोन लावला तरी बी ते काय करायले, तर कंपनीवाले मेसेज टाकायले, दुसऱ्याचा नंबर द्यायले. त्याला लावला तर ते फोन उचलीनं, काही नाही. ते तिसऱ्याचा द्यायले, ते फोन उचलीनं, काहीच नाही. हो यायलोच म्हणायले, काहीच नाही. अजून 3 महिने झाले. आज कसं करावं आता सांगा. माझं म्हणणं तर एकच आहे बाई, KSB पंप निव्वळ चिवत्या बनवण्याचे कार्यक्रम आहेत. आणि अगोदर तर सांगायले तितके स्कीमा की आम्ही हे करू ते करू, काही नाही. शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे तर घेऊच नाही, हे पंप घेऊच नाही. शेतकरी तर मोठे सरकार तर सांगायला की आम्ही सोलर पंप द्यायलो, असं करायलो, दिवसा लाईन भेटाव, काही हो असं करा. मात्र आता हे असे करू लागल्यावर या कंपनीनं तर आम्ही काय करावं. मस्त बी सरकार बी पैसे खायले, मस्त राईट मध्ये कारभार करायले. त्याला बी कंपनीवाले पैसे द्यायलेत आणि सोलर घ्या म्हणायले. तर सरकार काय करावं. हा, सरकारकडे तुमची काय मागणी? सरकारकडे मागणी काहीच नाही. सरकार असं म्हणल्यानं काय मागणी करावं त्याच्याकडे. निव्वळ बनवायचं काम करायला सरकार बी. पैसे खायचे धंदे येते सरकारचे. त्या कंपनीवर कारवाई करायला पाहिजे, नाही ते याला जेल बंद करायला पाहिजे साल्याला सगळ्याला. काय करणार त्याच्यासाठी. सरकार कर्ज माफी करतो म्हणलं का ते बी करणं. असं जर म्हणलं 3-3 महिने जर हे झालं तर सरकार हे करावं काय, फाशी घ्यावं का, उपाशी मरावं का, भीक मागावं. तर अशा 3-3 महिने मोटरा बंद झाल्या तर काय करणार शेतकरी. भीक मागायची येईल तर हेच की फाशी घ्यावं लागेल पुन्हा, असं होणार आहे.